आपला आवाज कोकण 24 तास। फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाबरिया यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन टेक्निकल विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट रामबाबू संका यांनी व्यक्त केले आहे। आगे जाके मराठी सीखूंगा, तब मराठी में बोल पाऊंगा। अभी आप सब लोगों से देख के तो मेरे को लगता है मेरा अभी फैमिली जैसा लग रहा है। और फिनोलेक्स कंपनी जो अभी ज्वाइन किया है, उसके पहले मैं बहुत कंपनी में काम किया है, नेशनल फर्टिलाइजर मध्य प्रदेश में, पंजाब में एंड गुजरात में भी 20 साल काम किया रिलायंस में। जो फिनोलेक्स जो कर रहा है ऐसा कोई कंपनी नहीं है इंडिया में इतना CSR एक्टिविटी करता है। तो मैं इसके लिए उसका ओनर एंड सभी उनका परिवार को भगवान बहुत अच्छा आशीर्वाद दे करके दे करेंगे। और जो भी अभी सीड्स डिस्ट्रीब्यूट करने वाला है, जो भी कर रहा है, तो उसका पीछे ये है, जो भी हम लोग पुराना टाइम में सोचता है, जो भी देता है हम लोग उसको क्या बोलते हैं, देवता। मतलब हम लोग सुबह उठ के प्रार्थना करता है, भगवान ये दो वो दो, सबको भगवान तो हमको दिखता नहीं है, बराबर है, फिर भी हमको एक बिलीफ है माइंड में जो हमको अच्छा करेगा। बट अभी वो भगवान जो हमें अपने में ही है, जो अच्छा काम करेगा उसको भी दान देता है, जो उसको बोलते हैं देवता। तो इसके लिए हम लोगों का अभी फिनोलेक्स का जो मालिक है अपना देवता जैसा मानना पड़ेगा। और ये भी जो सीड्स है, कोई भी चीज़ के लिए मुख्य कारण होता है अपना सोच में भी सीड जैसा होता है ना, जो दिमाग में है, तो उसी से अपना काम सब होता है। अगर हम अच्छा सोचेंगे तो उसका बारे में चल पड़ेंगे, नहीं है तो हम इससे लड़ाई करने का सोचेंगे तो उसी दूसरा रास्ते में जाएंगे। तो इसके लिए जैसा दिमाग में जो सीड है उसका हिसाब से अपना बिहेवियर, अपना पूरा हलचल, साथ में रहने का कैसा है, ऐसा ही ये जो खाने के लिए सीड है वो भी इतना महत्वपूर्ण है, इम्पोर्टेंट है। और उसका वजह से अपनी को फसल आएगा, और फसल से आपका जो भी आपका खाना पीना सब आएगा। नमस्कार, मी महेश शशिकांत पानगले, राहणार कसोब कुळंबेवाडी कसोब। आणि आज आपल्या इथं फिनोलेक्स कंपनीतर्फे बियाण्याचं वाटप होत आहे। हे दरवर्षी होत असतं, आणखी आम्हाला चांगल्या शेतकऱ्यांना त्याची मदत होते। आणखी असंच दरवर्षी फिनोलेक्स कंपनीकडून आम्हाला बियाणं मिळावं हीच आमची प्रार्थना, आणि असेच त्यांना सहकार्य करावं नम्र विनंती। धन्यवाद। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे CSR पार्टनर मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मागील 5 वर्षांपासून रत्नागिरी येथील गरजू शेतकऱ्यांना मोफत भात बियाण्यांचे वाटप केले जात आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदाही कसोब आणि फणसोप येथील जवळपास 75 शेतकऱ्यांना मोफत भात बियाण्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। आता जेवढ्याला मिळाले तरी बाहेर घेऊन खायला चला, सगळे चला। हे पूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटेल ना, तुमचं करायचं काय कंपनीचे आभार बोलताय काय? त्याला एक तुम्ही बोलाल ना,
ओके. उद्योगामधून पैसे कमावून त्यातील काही हिस्सा गरीब आणि गरजूंना मदत रूपात देणे हे खूप धाडसाचं काम आहे आणि ते काम फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाबरिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतुप्रकाश छाबरिया गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात करीत आहेत आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम छाबरिया कुटुंब करीत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणी पुरवठा इत्यादी क्षेत्रांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त मदत आणि सहकार्य करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. या प्रसंगी फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, HR मॅनेजर सत्यव्रत नाईक, जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवीसह फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन, फनसोप, विविध कार्यकारी संस्था आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ज्यांना मोफत भात बियाण्याचे वाटप करण्यात आले त्यापैकी काहींनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. नमस्कार, माझं नाव श्रावणी अश्विन कुमार देसाई. मी फणसोप विविधकारी सोसायटीमध्ये संचालक पदावर आहे. आमच्या इथे मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्सतर्फे दरवर्षी जे बियाणं वाटप केलं जातं भाताचं, तिथे आमच्या येथील शेतकऱ्यांना त्याच्यापासून खूप मदत होते व चांगल्या प्रतीचं भात मिळतं आणि चांगल्या प्रतीची शेती व्हायला पण खूप मदत होते. नमस्कार. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.